जन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की हर्षवर्धन जो आहे त्याच्यासमोर आता शौर्यने ऊर्जाचा हात आपल्या हातात धरून नेलेलं असतं आणि तो सरळ म्हणत असतो की काही झालं ना तरीसुद्धा बघितलं का तुमचे विचार कसे आहेत ते, आणि माझ्या बायकोचे बघितलं, ती अजूनही तुमचा विचार करते, ती मला तुमच्याकडे जायला सांगते. याचा अर्थ समजतोय का बाबा? म्हणजेच तिला असं वाटतंय की आपल्यामध्ये कोणताही दुरावा नको. पण आता मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी कमी पडताय. तुम्हाला फक्त मी त्या घरात हवा आहे, पण मला माझी बायको या घरात हवी आहे असं देखील आता सांगितलं जात असतं. आता तो खूपच जास्त चिडलेला असतो. वर्धनने मात्र डोक्यात आधीच प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता हे डोक्यात प्लॅनिंग करून ठेवल्यामुळेच तो मात्र आता म्हणत असतो की मला तुझं बोलणं, मला तुझ्या सगळ्या गोष्टी समजत आहेत, तुला काय म्हणायचं आहे ते, पण ऐकतोयस का तू? ऐक ना. पण आता हर्षवर्धनचं बोलणं काही शौर्यला ऐकायचं नसतं, कारण तो त्याच्या बायकोबद्दल एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नसतो. त्याचं म्हणणं हेच असतं की मी तुम्हाला एवढं समजून घेतो तर निदान तुम्ही तरी मला समजून घ्यायला हवं. पण दुसरीकडे मात्र या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अगदीच विचित्र पद्धतीने घडत असतात, कारण आधीच त्या हर्षवर्धनने विजयासोबत प्लॅनिंग केलेलं होतं. म्हणजेच त्याचं असं होतं की आधी तो एकटा विचारणार, तू येणार आहेस का शौर्य? पण शौर्य काही येणार नाही हे माहिती होतं त्याला, आणि म्हणूनच मग त्याने आता ठरवलेलं होतं जर हा असा येत नसेल तर आपल्याला ऊर्जाला त्याच्यासोबत घरी आणावंच लागेल. विजयाचा या सगळ्याला विरोध असतो. विजया म्हणत असते की मला ह्या गोष्टी मान्य नाही, तर मात्र आता हर्षवर्धन सांगत असतो की मान्य तर करून घ्यावंच लागणार आहे, कारण आपल्याला शौर्यला या घरात आणायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही करावं लागलं ना तरीही चालेल. प्लीज ऐकून घे तू माझं, मला काय म्हणायचं आहे ते. परंतु विजयाला या गोष्टी मान्य नसतात आणि त्यामुळेच ना विजया चिडलेली असते आणि विजया म्हणत असते की नाही मान्य करू शकत तिला माझी सून, तुम्ही बाकी काही म्हणा. पण हर्षवर्धन तिला म्हणत असतो की फक्त 10 दिवस आपण तिला आपल्या घरी ठेवायचं, 10 दिवसानंतर आपण तिला हकलवून लावायचं असं देखील आता ठरलेलं असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता 10 दिवसाच्या असतात तर विजया जी आहे ती मात्र ॲक्सेप्ट करायला तयार नसते. तिने सरळ सरळ नकारच दिलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की हर्षवर्धन जो आहे तो मात्र शौर्यला बोलत असतो की मला माहिती आहे की तू एकटा येणार नाहीस, तुला तुझ्यासोबत तुझ्या बायकोला सुद्धा घेऊन यायचं आहे ना. मग माझी या सगळ्याला मान्यता आहे, म्हणजेच मी ऊर्जाला सुद्धा सून म्हणून स्वीकारायला तयार आहे. मला आता कळलेलं आहे की तुझं खरंच ऊर्जावर खूप जास्त प्रेम आहे आणि मी अडवणारा तुला कोण, आणि म्हणूनच तुझ्यासोबत ऊर्जाला सुद्धा घेऊन जाणार आहे. मला पटलंय, माझं चुकतंय ते. मग आता येतोयस ना घरी? असंही आता हर्षवर्धन शौर्यला विचारू लागतात. शौर्य आता म्हणत असतो, खरंच खरंच डॅड, तुम्ही बोलताय ते खरंच आहे का? हो हो, मी अगदी खरं बोलतोय. आता तुझं लग्न झालंय आणि तू जर एकटा यायला तयार नाही आहेस तर मला ऊर्जाला सून म्हणून स्वीकारावंच लागणार आहे. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. खरं तर काल एक दिवस तू रात्रभर नव्हतास ना, मला घर अगदीच ना खायला उठत होतं, काय करावं सुचत नव्हतं, सगळं अस्ताव्यस्त करावंसं वाटत होतं, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. एक रात्र मी कसा तरी जगलो, पण नाही, अजून मी स्वतः नाही हे सगळं करू शकत. त्यामुळे मी ठरवले काही झालं ना तरीसुद्धा ऊर्जाला स्वीकारायचं ठरवले तर असतं, आणि त्यामुळेच ना आता खूपच भारी वाटत असतं इकडे असणाऱ्या या हर्षवर्धनने जो काही निर्णय घेतलेला असतो ना तो मुद्दामून प्लॅनिंग करून घेतलेला असतो, कारण त्याच्या डोक्यामध्ये ना बरेचसे प्लॅनिंग असतात आणि तेच त्याला एक्झिक्यूट करायचे असतात, आणि त्याचसाठी त्याने आता ऊर्जाला स्वीकारलेलं असतं. पण या शौर्याला असं वाटतं की हर्षवर्धनने खरंच स्वीकारलं असेल. कडे आता हर्षवर्धन हा पूर्वाकडे गेलेला असतो आणि पूर्वाला म्हणतो की मला असं कळलं आहे की तुमची अट होती जोपर्यंत मी सून म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्ही काही पाठवणार नाही म्हणून. मग आता मी सून म्हणून स्वीकारायला तयार आहे, तर तुम्ही माझ्या सुनेला पाठवा, कारण जहागीरदारांच्या समोर कधीही कोणी अट ठेवलेली नाही आहे.
पण तुम्ही अट ठेवली आहे तर ती अट मी मान्य करतो. मी माझ्या सुनेला घरी घेऊन जायला आलेलो आहे. मग आता इकडे पूर्वाला सुद्धा काही बोलता येत नाही. पूर्वा ही आता शांतच राहते, कारण पूर्वाची अट होती की ह्याने ॲक्सेप्ट करावं आणि ते ॲक्सेप्ट झालेलं असतं. त्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो की मी बाहेर थांबलो आहे, तू लवकरच ये, आणि असं बोलून आता तो तिकडनं निघालेला असतो. त्यानंतर ऊर्जा आपल्या आईकडे बघत असते, तर पूर्वा आता ऊर्जाला सांगत असते की मी तुला आता अडवणार नाही, कारण जर हर्षवर्धनने तुला खरंच सून म्हणून स्वीकारलं असेल तर तू जा, मी तुला अडवणारी कोणीसुद्धा नाही, असंही आता बोललं जातं. आणि जेव्हा तिला ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता खूपच ज्याला रडायला येत असतं, कारण इतके वर्ष ती आणि आई एकत्र राहिले होते आणि आज तिला आईला सोडून जायचं असतं, आणि त्यामुळेच ना या सगळ्या काही गोष्टी तिला जड जात असतात. म्हणूनच ती आपल्या आईकडे पाहत असते. तर तिलासुद्धा आता म्हटलेलं असतं की काळजी करू नकोस, मी एकदम ठीक आहे. आणि आता जरी तिथे कोणीही तुझ्याशी काही वाकडं बोलायचा प्रयत्न केला तरीही नेहमीच तुला जे काही मी शिकवलं आहे मोठ्यांशी कसं वागायचं त्या पद्धतीनेच वागायचं, कुठेही काहीच हे करायचं नाही, ठीक आहे ना. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना, तेव्हा ऊर्जा आपल्या आईला म्हणते, म्हणजे ज्या गोष्टी चूक असतील त्यालाही बरोबर मानायचं असंच ना. नाही बाळा, तसं नाही, पण तू योग्य तो निर्णय घेशील, मोठ्यांशी आदराने वागशील, जे आपले संस्कार आहेत ते कधीही विसरणार नाही, बरोबर. या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या, असं देखील आता म्हटलं जातं. त्यानंतर आता ऊर्जा म्हणत असते की आई, तू केलेले संस्कार मी कधीही विसरणार नाही, तुझ्या सगळ्या काही गोष्टी मी लक्षात ठेवीन. आणि मग काय, मग आता निरोप घेऊन ती लोक तिकडनं बाहेर पडत असतात. इकडे आजीला राहवत नसतं. आजी म्हणत असते की हर्षवर्धन नाही आहे याचा अर्थ नक्कीच तो तिथेच गेला असणार आहे, चाळीत जाऊन तो तमाशा करणार, कारण तो सकाळपासून नाही आहे आणि त्या चाळीत आज पूजा आहे सत्यनारायणाची. त्यावर आता प्रभाकर थांबवत असतात. प्रभाकर म्हणत असतात की घाई करू नकोस, जर घाई केलीस तर प्रॉब्लेम होईल, आणि म्हणूनच ते थांबवत असतात. पण तरीसुद्धा आजी काही केले ऐकत नसते. पण आता इकडे संधी साधू ही जी दिव्या असते ना, ती म्हणत असते की आजी जात आहेत तिकडे जाऊन तमाशा असणार आहे आणि तो मला बघायला भेटणार नाही, असं कसं, मलासुद्धा जायचं आहे, म्हणूनच तीसुद्धा फोर्स करत असते. पण प्रभाकरने आजीलाच थांबवलेलं असतं. मग आजी म्हणतात की आधी मला विजयाला जाऊन विचारावं लागेल की नेमकं काय आहे ते. प्रभाकरने सांगितलेलं असतं की आपण अर्धा तास वाट बघूया, अर्धा तासात जर हर्षवर्धन नाही आला तर मी स्वतः तुला घेऊन जाईल. मग तर झालं. इकडे आता पूर्वा जी आहे ती मात्र ऊर्जाला निरोप देत असते. ऊर्जाला अगदीच दाटून आलेलं असतं आणि ऊर्जा जात असताना तिचे पावलं काही घराच्या बाहेर पडत नसतात. पण आता जो काही नियम आहे, मुलीचं लग्न झाल्यावर मुलीला सासरी हे जावंच लागतं आणि तिची आता पाठवणी केली जात असते. ऊर्जा अगदीच अश्रूने डबडबलेली असते. ऊर्जा रडत असते आणि त्याच वेळी शौर्य तिच्या बरोबरीला असतो. शौर्य तिच्या खांद्याला हात धरतो आणि शौर्य तिला आता गाडीत बसवतो, कारण हर्षवर्धन ऑलरेडी बाहेर वाट बघत असतो. दुसरीकडे आता ही अर्पिता जी आहे ती मात्र स्वतःच ब्लशर लावत असते आणि ती एका वेगळ्याच तंद्रीत असते. तेवढ्यातच शिर्के तिथे येतात आणि शिर्के हे सगळं बघतात. शिर्के विचारतात की काय झालं आहे बेटा, तू ठीक तर आहेस ना. त्यावर ती म्हणते की हो बाबा, मी ठीक आहे. मग आता अशी का वागतेस? त्यावर कालच्या गोष्टी मला आठवत आहेत ना. हो, मी कुठे विसरले? माझ्यासोबत जे काही शौर्याने केले ना ते मी विसरली नाही आहे. त्याला ना तर माझी दयासुद्धा आली नाही. मी त्याच्याकडे बघत होते, मला वाटलं की त्याला माझी दया येईल आणि मग तो माझ्यासोबत लग्न करायला तयार होईल, पण तो माझ्यासोबत लग्न करायला काही झालं तरी तयार झाला नाही. मग या गोष्टी मी कसं काय विसरू शकते? नाही, मी या गोष्टी कधीच विसरणार नाही, असंही आता म्हटलेलं असतं. आणि त्याच वेळेला मी तर आता काही झालं तरी शौर्याची होणारच, कारण मला शौर्य हवा आहे आणि माझं शौर्यावर मनापासून प्रेम आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता शिर्के हे पाहतच राहतात. शिर्केना उलट अर्पिता सांगत असते की तुम्ही मला तिकडे घेऊन गेलात ना, ही खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्यामुळेच ना आता बघा मी कशी भारी पडते त्या शौर्यवर, कारण काही झालं ना तरी शौर्यसोबत मी आता लग्न करणारच, शौर्य हा फक्त माझा आहे, असं देखील आता ती म्हणत असते. अर्पिताच्या बोलण्यावर आता शिर्के तर चकितच झालेले असतात. अर्पिता ही असं का वागत आहे मुळात ना त्यांना कळतच नसतं.
रिकेंना आता सुचत नसतं की काय करावं ते. पण आता अर्पितासुद्धा पेटून उठलेली असते, कारण तिला आता काही झालं तरी शौर्य हवा असतो. दुसरीकडे मात्र आता आजी निघालेली असते, तर प्रभाकरसुद्धा तिच्याबरोबर जायला निघालेले असतात. त्यावेळेला शैलेजा अडवते आणि म्हणते की तुम्ही कशाला जाताय, तुम्ही गेलात तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, ह्यांच्या मुलांच्या कोणत्याही याच्यामध्ये अडथळे निर्माण करता म्हणून तुम्हाला किती बोललं जातं माहिती आहे ना. मग आता कशाला तुम्ही मध्ये पडताय, नका ह्या सगळ्याच्या मध्ये पडू, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेवढ्यातच ना दारावर आता हजर असतो शौर्य. शौर्य तर हजर असतोच, सोबतच आता शौर्यने आता बॅगही आणलेली असते. शौर्याला असं अचानक आलेलं पाहूनच ना आता मात्र चकित पडायला झालेलं असतं. आणि मग शौर्य तू एकटाच का, तर इथे आता विचारलं जातं की एकटाच कसा काय आला. आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो की मी एकटा नाही आलो. मग ऊर्जाला हाक मारतो तो, ऊर्जाही तिथे येते. ऊर्जा तिथे आल्यानंतर विजया तेवढ्यातच रूममधनं बाहेर आलेली असते आणि विजया म्हणत असते की मी हिला घरात घेणार नाही, परंतु आता हर्षवर्धनचा हट्ट असतो की हिला आपल्याला घरात घ्यावंच लागणार आहे आणि त्यामुळे आता काहीच पर्याय उरत नाही, तिला आता घ्यावंच लागणार असतं. मग अशा पद्धतीने ऊर्जा आणि शौर्याचा धनक्यात गृहप्रवेश होणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला